माझं नाव सागर साहेबराव कळमकर, मी राहणार मोहाडी। आमचे डिस्ट्रिब्युटर दिनेश वाघ सर यांच्या सल्ल्याने आम्ही एका शेतकऱ्यासाठी प्रोडक्ट दिले होते मिरचीवरती। त्यांना मिरचीवरती रिझल्ट खूप जबरदस्त आलेला आहे। त्यामुळे मिरचीची अशी पूर्ण पानांची चाळणी झालेली होती, नागाळी तुडतुडे आणि झालेली होती। आपण त्यांच्या तोंडून ऐकू त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरले। आपण त्यांना प्रोडक्ट दिले भुवासुरंग ग्रो मॅजिक, त्यांनी कसं वापरलं आणि त्यांच्याच शब्द तोंडून ऐकू आपण ते। सांगा तुम्ही काय काय श्रीराम पालखी, मी राहणार खडकसुकेने जिल्हा नाशिक। मॅजिक भुवासुरंग टाकल्यामुळे पानांची जी साखळी होती ना तरी एकदम क्लिअर होऊन गेली। मला रिझल्ट 100 टाकून 7 दिवसात त्यांना 7 दिवसातच रिझल्ट भेटलेला आहे। आपण तरी 8 ते 15 दिवस सांगतो रिझल्ट भेटायला, पण त्यांना 7च दिवसात रिझल्ट पूर्ण भेटलेला आहे। मिरचीच्या जे पानांची चाळणी झालेली होती ती आता एका पण पानावर चाळणी राहिलेली नाही, म्हणजे क्वचित 5 ते 10% पानावर ती चाळणी राहिलेली आहे। पण ते सुद्धा कवर त्याच्यात होऊन जाईल। आता त्यांना स्प्रे घ्यायचा, त्याच्यावरती स्प्रे घेतल्यावर त्यांना खूप म्हणजे 100% रिझल्ट येईल आणि 20 ते 30% उत्पन्नात वाढ होणारच आहे त्याच्यात। त्याची आता क्वालिटी पण बघू आपण झाडांची कशी झालेली आहे। मिरचीला फुल किती लागलंय, मिरची कशी झाली ते आपण बघू त्यांच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यात। हे बघून घ्या आता झाड कसं झालेलं आहे। पूर्ण एका पानावरती पण चाळणी राहिलेली नाही। जे अशी झाडं होती अशी घुबड्यावानी झालेली होती झाडं डायरेक्ट, ते आता असे ह्या क्वालिटीमध्ये झालेले आहे। टोटल रिझल्ट 100% आलेला आहे। आपण ठेवलं होतं बरं का झाड तसंच, तर यांनी वापरलेलं नव्हतं या झाडासाठी। ग्रो मॅजिक आणि भुवासुरंग या झाडासाठी वापरलं नव्हतं। जे वापरलेलं झाड आहे ते या झाडामध्ये वापरलेलं आहे। एकदम क्लिअर म्हणजे मिरची खूप लागलेली आहे खाली फुल। आत्ताशी तर आता फुलाच्या याच्यात झालेलं आहे, तर आता पहिला तोडा पण झालेला नाही। तर बघून घ्या कशी झालेली आहे। एव्हा अशी पानाची चाळणी झालेली होती, तर आता एका पण पानावरती राहिलेलं नाही। 5 ते 10% राहिलेलं आहे फक्त हा रिझल्ट खडकसुकेने तालुका दिंडोरी जिल्हा नाशिकमध्ये रिझल्ट घेतलेला आहे आपण हा। सर तुम्ही काय इच्छुते की दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी काय घेऊ शकता? एक नंबर, काय अडचण नाही। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरावा, ॲग्रोनिक शेती तयार करावी आणि पेस्टिसाईडचे जास्तीत जास्त खर्च कसा कमी करता येईल तो इंडिया ॲग्रोच्या मार्फत घ्यावा, त्यांची हीच इच्छा आहे। तर आता ते पण पुढच्या पिकासाठी गिलका या पिकासाठी वापरणार आहे आता, आणि तांबाटी पण साठी वापरणार आहे। तांबाटीसाठी तयारी चालू आहे त्यांची, बेड पण पाडायची। तर आपण तांबाटीसाठी आणि गिलक्यासाठी रिझल्ट देणार आहे, तो पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू।